तुम्ही शिक्षण संस्था चालवता, इतर अनेक व्यवसाय पण आहेत. आता भारताबद्दल बोलताना नेहमी असं म्हटलं जातं की इथं युवकांची संख्या मोठी आहे. खूप युवक आहेत. आता 25,000 विद्यार्थी तर तुमच्या हो, शिक्षण संस्थांमध्ये मुलं हो. शिकतायत म्हणजे. आता ह्या सगळ्यांना नोकऱ्या मिळतील का असा प्रश्न आज ते केवळ तुमच्या संस्थेबाबत हा प्रश्न बरोबर. नाहीये. हां. एकूणच आपल्या शिक्षण व्यवस्थेविषयी प्रश्न. म्हणजे कुठल्याही व्यवसायात जा, तुम्हाला कुशल मनुष्यबळ भेटत नाही. स्किल मॅन पॉवर ज्याला आपण म्हणतो, की शिक्षण झालंय तरी पण व्यावसायिकांना 2-2, 3-3 वर्ष, 5-5 वर्ष ट्रेनिंग पिरियड मध्ये ठेवावं लागतंय, अप्रेंटिसशिप द्यावी लागते, तरी सुद्धा ते कुशल मनुष्यबळ होत नाही. हे कुठंतरी शिक्षण व्यवस्थेचं फेल्युअर मानलं जातं. तुम्ही शिक्षण संस्था चालवता, कसं याच्याकडे बघता? तर याच्याकडे मी अशा पद्धतीनं पाहतो, की आमची जे काही एज्युकेशन सिस्टम आहे, या एज्युकेशन सिस्टम मध्ये आमचा जो सिलेबस आहे हा प्रॅक्टिकल नाहीच आहे. आमचा सिलेबस हा थेरॉटिकल आहे. म्हणजे 2-3 उदाहरणं आपण घेऊया. मी लॉ केलंय. मी जे पुस्तकामध्ये लॉ कॉलेजमध्ये शिकलो, त्याच्यामध्ये आणि कोर्टामध्ये 1% 2% नाही, 100% पूर्णच फरक आहे. दुसरा मुद्दा, तुम्ही जर बीकॉम करून एमकॉम करून जर सीएचं शिक्षण घेण्यासाठी म्हणून म्हणजे सीएचं शिक्षण म्हणण्यापेक्षा सीएची जर परीक्षा तुम्ही पास झाले, तर सीएची परीक्षा पास झाल्यानंतर सुद्धा त्याला ज्युनियर म्हणून 3 ते 4 वर्ष एखाद्या सिनियर सीएच्या हाताखाली कामच करावं लागतं. म्हणजे आमच्या सिलेबसमध्ये प्रॉब्लेम असा आहे, की आमच्या लोकांना म्हणजे आता इंजिनिअरिंगचा आपण विचार करूया. इंजिनिअरिंग मध्ये आता गाड्या कुठं चालल्यात आपल्या? ड्रायव्हरलेस कार्स, टेस्ला, ड्रायव्हरलेस कार आल्या. दुसरी गोष्ट ईव्ही गाड्या आल्या. आमच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आम्ही काय शिकवतोय? मोठी मोठी आम्ही जुन्या काळातली इंजिन आणल्यात. ते इंजिनला आम्ही त्याला सर्व्हिसिंग करून करून ते चालवतोय आणि विद्यार्थ्यांना दाखवतोय. आणि ते अभ्यास कुठला करतायत? जुन्या काळातल्या म्हणजे त्या काळातले जे इंजिन होते त्याच्यावर अभ्यास कोण करतंय? माझ्या वयाचे पोरं अभ्यास करतायत. मग यांना नोकऱ्या कसं काय मिळणार? मग हे स्किल्ड वर्कर कसं काय तयार होणार?